एकेकानी बोला रे, एकेकानी बोला। यादव तुम्ही कोण आहे? राजू गौड यादव कोण आहे? ऐक, त्याला काल सांगितलेलं मुलं उद्या स्ट्राईक करतात, यायला पाहिजे ना? करोडोचं ऐक आता महिन्याला करोडोचं बिल घेता, बीपीसीएलनी तुम्हाला 3 करोड दिले नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? या मुलांचा काय दोष आहे? माझं ऐकायचं नंतर बोलायचं। मुलं कामाला कोणी ठेवली? तुम्ही, कॉन्ट्रॅक्टरनी। त्यांच्यासाठी मालक कोण? तुम्ही। बीपीसीएल तुम्हाला 3 करोड न देऊ, 5 करोड न देऊ, मॅनेजमेंट फी जी मधली घेता, कमिशन पर्सेंटेज घेता ना, मॅनेजमेंट फीज घेता ती कसली घेता? कॉन्ट्रॅक्ट घ्यायची, तुम्हाला पैसे मिळू किंवा न मिळू, त्यांचे पैसे द्यायचे। 3 करोड आउटस्टँडिंग कधीची आहे? मग 2 वर्षापासून त्यांना लिहू का नाही दिली? जानेवारी तुमची रजा नाही घेतली मला? जानेवारी साहेब, जानेवारी टू डिसेंबर संपला की दुसऱ्या जानेवारीला त्यांचे 15 दिवस, 21 दिवस, 30 दिवस जे काय तुमच्या अग्रीमेंटमध्ये असतील तेवढ्या सुट्ट्यांचे पैसे दिले पाहिजे। त्याच्याशी बीपीसीएलचा काय संबंध? पेरोलवर कोणाचे आहे? तुमच्या। सॅलरी स्लिप कोण देता? तुम्ही देता। आता आउटस्टँडिंग सांगता, मग पर्सेंटेज जे घेता मॅनेजमेंट फीज त्यातली देता काय रे? बोला ना, खाता ना? आणि सगळ्यात पहिलं सेंट्रल वेजेसला सगळ्यांना जर अनस्किल कॅटेगरीत आहेत तर सगळ्यांना सेम पर डे किंवा मंथलीची सॅलरी आहे, बेसिक डीए, तो सर्वांना सेम पाहिजे ना? एक बोर्ड आहे म्हणून त्याला 500, दुसरा कोण आहे जो कोण बोलणारा नाही त्याला 300, कोणाला 400, हे काय चाललंय? एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, सगळा डेटा काढलाय, पैसे खाताय ना तुम्ही लोक? साहेब थांबा, होत आहे, थांबा, साहेबांच्या समोर सांगतो, जो काय वेजेस आहे अनस्किल कॅटेगरीमध्ये जेवढे आहेत 100 जण असतील किंवा 50 जण, सगळ्यांना जर 450 तर 450 पर डे पाहिजे, 600 तर 600 पाहिजे। अनस्किल कॅटेगरीमध्ये एकाला 500, एकाला 300, एकाला 400, काय कोण ठरवतं? सरकारच्या गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या पलीकडे काय रे तुम्ही लोक? मिस्टर क्लीन, गुजरात मधून आलाय ना इकडे, इज्जत मध्ये काम करायचं, नाही तर यांच्या समोर सांगतो, एवढ्या मराठी पोरांचा जर फसवणूक केलीस तर गांडू फोडे तुला, मी पहिलं सांगतोय। 500 रुपये समजा एकाला पर डे आहे, हा भेदभाव का करतो? आज म्हणजे हे विषय पण आला का माहिती? इकडनं माणसाच्या नाद नाही करायचं। तुमचं थांबा की आता डिस्पोजल व्हायचं, परत सांगतो जमाबंदी आहे, एक 26 जानेवारी आहे, काल रामचंद्र झालं, प्रॉब्लेम होती तुम्हाला, परत सांगतो तुम्हाला होणार नाही। त्यांच्या लोकांना बोलवा, 4-5 लोक काम करायची गरज नाही, परवडताय तू बाहेर जाऊ आणि त्यांना साफसफाई करणारे लोक आहेत, आणि काय बोलतात तेवढं तुमचं काही व्हॅल्यू नाही कामाची, हे लोक
ही लोक जे तुमचं 2 वर्षाचं लिव्ह जे काय एरियात जे काय बाकी आहे तो टाकत नाहीत तोपर्यंत हे असंच चालू राहणार. फक्त शांतता ठेवा, कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. जे काय आहे ते आम्ही त्याला जी उभा केलाय ना हा काय रिस्पॉन्सिबल पर्सन आहेच नाही त्यांचा. त्यामुळे ह्याचा जो मालक आहे ना त्याला बोलवून आपण काय करूया येऊ द्या. हा सुपरवायझर कॅटेगरीचा माणूस काय नाही आम्ही त्याला बोलायचं फक्त विचारलं, पण त्याला समजून घेतलं मी. त्याच्या मालकाला बोलवायचं. तुमच्या मागण्याचं हे द्या, आम्ही ह्या मागण्यासाठी आमच्या ह्या तक्रार आहेत त्याच्यामध्ये आमचं असं पगार नाही, आमचं असं झालं. आणि आपल्या इकडे मिटिंग लावा, त्यांचे 5-10 लोक येतील प्रतिनिधी तुमचे आणि प्रतिनिधी त्या मालकाला स्वतः येऊ देतील. आणि फक्त एकच मी तुमच्या नेत्यात का आणि मी बघा ऐका, अजिबात गोंधळ करायचा नाही. कोणीही कोणाला त्रास होईल तुमचा असं हक्क वर्तन आहे, करू तुमचा नका. हक्क आहे. आपल्या जी मागण्या आहेत ना ती आपल्याला मिळण्याशी मतलब आहे, तर आपण ती करणार. तुम्ही एकदा मनसेवर विश्वास ठेवला ना राज ठाकरेंवर, बस विषय संपला. काय करावं करायचं ऐका साहेब काय बोल रहे ऐका जरा. पवार साहेब, माझं म्हणणं होतं की कामगारांच्या समोर त्यांनी त्यांच्या मालकाला फोन लावून तुम्हाला आमच्याशी बोलायला द्यावं. त्याचा जर मालक बोलला की मी आज संध्याकाळपर्यंत करतो किंवा उद्याच्या दिवसात होईल तर माणसं कामाला जातील. आपण तुमच्याने आपल्याला काही कंपनीचं काम थांबवायचं नाही साहेब. शेवटी कसं आहे, लक्षात ठेवा, तुम्ही जे काम करताय तुम्ही जे काम करताय ती पब्लिक सेक्टर कंपनी आहे गव्हर्नमेंटची. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर जा, तुम्ही त्यांच्या डायरेक्ट कमरा तुमचं बांधील की ह्या बरोबर आहे. जसं तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला हे सगळं जबाबदार आहे. ठीक आहे, तसं आपण बघू. पण तुम्ही कोणताही गोंधळ कुठल्याही गोष्ट तुमचा हक्क आहे, तुमचा मागणी करायचा हक्क आहे, तर तुम्ही पाळा, तुम्हाला मिळणारच. तुम्ही करा तुमची मागणी, पण त्याला पण कायद्याच्या भाषेत किंवा आपण याच्यामध्ये त्याला एक पद्धत आहे त्या पद्धतीत करा. उगाच गोंधळ किंवा उगाच घेत होऊ नका. आणि ते काय करायचं असेल ते आम्हाला आधी सांगत आपल्याला असेल. गोंधळ वगैरे करायचं नाही. बघा जिथं तुम्ही काम करताय ती पण तुमची रोजीरोटीच आहे, लक्षात ठेवा. आपल्याला फक्त आपल्याची काय चुकीचं झालंय ते फक्त होऊन द्यायचं नाही. हे आपलं बाकी आहे, पेमेंट असेल ते आपल्याला कॉन्ट्रॅक्टर आला त्यामुळे बाकी आपल्याला असं धिंगाणा वगैरे करायची गरज नाही. आप आणि तशी वेळ आली तर आप आपण अपने बसणार फोन लगाओ देखो और कभी आएंगे क्या बात यादवला फोन नको लावू. यादव नाही, मालकाला फोन करा. मालकाला फोन कर. तो ये लोग अंदर आणि जाएंगे काम साहेबांच्या करने आमच्या समोर त्यांनी सांगावं की आज किंवा उद्याच्या दिवसात कभी सगळे मीटिंग न्यूज को भी क्या क्लिअर आएंगे करतो. कभी चर्चा को बैठेंगे. पहिले त्याला येऊ दे मीटिंग. नाही, पण फोनवरती आजपर्यंत दिलं पाहिजे ना. बात करो तुम्ही बात करो हम करेंगे. एक यहीं पे रुको ना. कशाला? क्यों इधर ही बात करो. मुझे कोई दिक्कत हाँ, तो काय के लिए पूछ रहा है. मैं यहाँ पे खड़ा हूँ और मेरे साथ राज पार्टी नेता. लोगों का कहना है आप कब आ सकते हो. आप पहले उनको बस मतलब उनको दो डिटेल दो तो वो मैटर को सॉर्ट आउट. आप कब आ सकते हो इनसे मिलने के लिए, क्योंकि तुमको भी आना होगा. ठीक है ना. हाँ. एक मिनट करो उनको. इनका दो ही बात है. आप एक इतने टाइम में क्लोज कर सकते हो आज के दिन कल तक. यार आप चर्चा को कभी आ सकते हो, कोई पॉइंट सर. इनका दो है खाली कंसर्न दो है. एक कंसर्न दो है इनका. ये सॉल्यूशन आप कितने दिन में दे सकते हो. ठीक है, नंबर 1. दूसरा, आप मिलने के लिए कब आ रहे हैं. मैं स्पीकर पे रखूँ फोन या मैं साफ करो ना. यूनियन के लीडर है उनको दो. काय नाव आहे मिस्टर सीजू है. ते कोण आहे? हेलो, आप कर लो बात. हॅलो, स्पीकर बंद करणार आहे. ठीक है मत बोलो. राज पार्टी बोल रहा है, एमएनएस का यूनियन का वाइस प्रेसिडेंट. एक खाली उतरा चला. खाली हे सगळे खाली. अरे मेरी बात सुनो. एक तास थांबेल. इसमें ये गरीब वर्कर का क्या लुकआउट है बताओ. कॉन्ट्रैक्टर आप है, आपका 3 करोड़ हो या 5 करोड़ आउटस्टैंडिंग हो, इनके लिए तो 12,000, 15,000, 18,000 पगार है. वही उनके लिए सब कुछ है ना महीना चलाने के लिए. करोड़ों में तो आप खेलते हो. मुझे इतना बताओ कि इनके जो बोनस लीव जो भी कुछ एरियस पेंडिंग है
10 तारीख को सैलरी और 15 तारीख के अंदर पूरे ड्यूज, लेकिन उसको टाइम है, बहुत टाइम है। तो ये सब राइटिंग में लिख के दोगे पुलिस स्टेशन में? क्या 10 तारीख तक सैलरी और 15 तारीख के अंदर पूरा एरियस, और ये एरियस पूरा जो ड्यूज पेंडिंग है वो आपको भेजता हो। एक काम करो, ये आपके आदमी को बोल दो कि राइटिंग में देने का, आपका साइन चाहिए उसके ऊपर। नहीं, आप लेटर बना के भेज दो, ये प्रिंट आउट निकाल के पुलिस स्टेशन में सीनियर साहब के सामने दे देंगे। अरे मैं आपको क्या बोल रहा हूँ, इनसे नहीं चाहिए, आप आपका लेटर लिख के दे दो, मैं ये बोल रहा हूँ आपको। कभी भेजोगे वो लेटर? तुला माहिती आहे ना यांचं काय काय पेंडिंग आहे ते? आपके आदमी को मालूम है क्या क्या ड्यूज पेंडिंग है? एक मिनट बात करो। जो आहे तो देतो, 100% गॅरंटी देतो बोलतो। या असल्यांची सही नको आपल्याला त्यांची, तर ते दिलं तर विश्वास ठेवायला हवा आणि काम सुरळीत करा। काय हो साहेब, म्हणजे काय याच्या बाहेर नाही होणार। कंपनी सांगतो ना 15 तारखेला सर्व्हिस 10 तारखेला पगार आणि 15 तारखेला इरेज नाही दिला तर 16 तारखेला परत काय झालं, काय बोलले? सांगतोय ना तुम्ही, दिले ना। हा, मग एक काम करायचं, हे सर्वांनी ऐका, तुमचे मालक रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात आपल्याला पत्र देत आहेत की 10 तारखेच्या आत पगार करतो आणि 15 तारखेच्या आत जे तुमचं काय पेंडिंग आहे ते सगळं क्लिअर करतो। जर आपल्याला ते आश्वासन सिनियर साहेबांच्या समोर, आमच्या समोर जर देत असतील तर आपण थोडा विश्वास ठेवायला हवा। आतापर्यंत तुम्ही वैयक्तिक कामगार म्हणून लढत होतात, पण आता तुमच्या जोडीला आम्ही पक्ष म्हणून आहोत, अख्खं पोलीस स्टेशन आहे, साहेब पण आपल्याला सहकार्य करतायत, त्यांनी पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे समजून घेतलाय, बघा किती ते सपोर्ट करतायत, तर आपण पण विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावरती। हे पत्र किती वाजेपर्यंत देणार तू? ऐकतो मी, हा, पण ऐक, काही काही कामगारांचे 2 वर्षाचे पेंडिंग आहेत, काही काही जणांचे 3 वर्षाचे, पूर्ण डेटा काढा। आणि दुसरी गोष्ट, हे आज कामगार बाहेर आहेत म्हणून यांचं आजचं सॅलरी बिलरी कापू नका। काय कामावर जाऊ दे ना, जे ना आता सगळे जाऊ कामावर, ऐकलं का? कामावर जावा, जाऊ दे ना त्यांना, सांगतोय मी कामावर जाऊ दे। जो शब्द तुम्हाला आमच्या समोर दिलाय त्याप्रमाणे काम करा, तुमचं तो पूर्ण करून द्यायचं। काय बोलायचं बोलायचं नाही, तुम्हाला काय बोलायचं ऐका माझं परत। 15 कोऑर्डिनेट करेल, सगळ्यांनी दरवेळेला एवढ्या जणांनी यायची गरज नाही। हा, बाकी 15 दे, 15 तारीखला कामगारांच्या समोर, साहेबांच्या समोर बोललायस, तुझा मालक बोललाय, जर 15 तारीख सगळं नाही झालं तर गांडो 16 तारखेला तुला इथं नागडा इथं लटकू। हा, पहिलंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय मराठी सम्राट राजसाहेब ठाकरेंचा एक नारा दिल से वंशे वंशे। दुसरी गोष्ट, स्किल, सेमी स्किल, अनस्किल जे काय आहे त्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी नीट मिळायला पाहिजे। बोनस
या त्याला कुठे गेला तो? दुसरी गोष्ट मध्ये पुण्याचे मनमध्ये 500 कमी देतात, 700 कमी देतात, सगळं लिहा. हा? सगळं लिहा आणि करा. आणि सगळं कसं आहे माहितीये का, काही जण 50-700 मधले 50-100 जण सभासद होतात आणि बाकीची काय बोलतात, अरे हे करतील ते आमचं होईल. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा एकजूट आणि तुम्ही ताकद असेल तर आम्हाला पण बळ मिळतं तुमच्यासाठी लढायला. पण काय आहे की अरे मी कशाला सभासद होऊ, तो आहे ना मग तो करील. सगळ्यांनी जास्तीत जास्त सभासद व्हा. काय करायचं, एक नाव टाकून सही करायची. बरोबर आहे, तुमची सगळ्यांची ताकद मला मिळाली. आता सगळी तर तुम्ही आहात आमच्याबरोबर, पण अजून जास्त ताकद वाढेल तेवढा आम्ही जास्त दणका देऊ. आणि 15ला नाही झालं तर 16ला नागडायचं करणार. राजसाहेब ठाकरे आहेत तुमच्यासोबत.